शेतकरी मंडळी राम राम. गहू काढून झाल्यानंतर जे शिल्लक आपल्या वावरामध्ये काळी कचरा पाचरड हे गव्हाच्या काळ्या शिल्लक राहतात हे आपण पेटवून न देता ते जमिनीमध्ये गाळून देत आहे आणि यापासून उत्तम प्रकारे खत आपलं तयार होणार आहे. आता हे खत आपलं कसं तयार होणार आहे, कसं कुजणार आहे, याची प्रक्रिया नेमकी काय आहे हे सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. जेवणे हातावर जे बटन दिसते काळ्या कलरचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी बंधूंनो, हे आपलं गव्हाचं वावर आहे आणि संपूर्णपणे गहू आपण जमिनीमध्ये गाळून घेत आहे. आता आपण सगळे पहिले काय केलं की या वावरामध्ये पंजी मारून घेतली. हे पहा, हे आपल्याला पंजी मारायला दिसते. पंजी मारल्यानं काय झालं, संपूर्ण वावरमध्ये आपलं लेवल झालं. संपूर्णपणे वावर जे आहे हे आपलं लेवलमध्ये आलं, खालीवर झालं आणि गहू सुद्धा या जमिनीमध्ये मिक्स झाला. नंतर 8 दिवस या गव्हाला खणखण आपण ऊन दिलं, ऊन तापलं आणि नंतर आता आपण रोटर मारून घेत आहे. रोटर कशामुळे मारतं हे पहा, अतिशय बारीक आपला गहू झाला आहे पहा. हे पहा काळ्या संपूर्णपणे सूक्ष्म ज्याला म्हणतात, आता बारीक आपला गहू होऊन राहिला. आता दोन फायद्याचे काय आहेत, फायदा काय आणि नुकसान काय, आपण पहिले नुकसान पाहणार आहे. आपण काय करतो, गहू काढला घरी आलो रे की डायरेक्ट वावरात जातो, माचेची काळी आपल्या गव्हाला लावून देतो. यामुळे आता नुकसान काय होऊ राहिलं, जे आपले जीवजंतू असतात, गांडूळ खत किंवा इतर जे आपले जीवजंतू आहेत हे पूर्णपणे मरतात आणि जे आपल्या जमिनीचं टेम्परेचर वाढलेलं आहे ते अजून वाढते. परिणामी आपली जमीन आता कडक होत चालली आहे. दुसरं म्हणजे सोन्यासारखं आपण हे काळी कचरा पेटवतो आणि बाजारातून 1000 रुपये खर्च करून रासायनिक खते आता घरामध्ये आणतो. फायदा काय होणार आहे की हे जे गव्हाची काळी आपल्याला दिसते यामध्ये अतिशय चांगला सिलिकॉन घटक आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये काय आतमध्ये सिलिकॉन घटक आपल्याला पाहायला मिळते, जो आपल्या जमिनीला आणि आपल्या पिकांना अतिशय उपयोगी आहे आणि फायदेशीर आहे. दुसरं म्हणजे आपल्या वावराची पाणी धरण्याची क्षमता हे चांगल्या पद्धतीने वाढते. जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढतो, जमीनचा पोत सुधारतो आणि एक वेळ जर आपल्या जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढला तर आपलं उत्पादन हमखास वाढणार आहे. मग ना कोणतं मागीचं खत द्यायचं गरज आहे, ना टॉनिक ना फवारा. हेच आपल्या जमीनचं खाद्य आहे. रासायनिक खते आपल्या पिकांचं खाद्य आहे, जमीनचं खाद्य नाही आहे. मग आपण आपल्या जमिनीला काय देत आहे आतापर्यंत, तर काहीच नाही. तर हे आपण द्या. आता या गहू काढल्याच्या अगोदर आपण कापसाचं पीक आपल्या वावरामध्ये घेतलं. जवळपास 6 फुटाचा कापूस पराठी आपल्या वावरामध्ये होती. बारीक कुट्टी आपण त्याची केली कुट्टी मशीननं आणि नंतर हा गहू पेरला. त्या कुट्टी मशीनचा कापसाचं एक दानाही 1 इंच शिल्लक आता नाही, पूर्णपणे आपल्या जमिनीनं ते आहे ते खाऊन घेतलं. तर आपल्या जमिनीचं खाद्य हे आहे. जमिनीला जर आपण जमिनीचं खाद्य दिलं तरच आपली जमीन भविष्यामध्ये पिकणार आहे आणि चांगला रिझल्ट आपल्याला देणार आहे. एकवेळ जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढला, पोत सुधारला तर हमखास आपला फायदा होणार आहे. आता यावर्षी बरेच शेतकरी बांधवांनी गहू पेटवले, परंतु पुढच्या वर्षी आपण अवश्य हा प्रयोग करा. आपलं गहू हा जमिनीमध्ये गाळा आणि यावर्षी जर आपला गहू काढायला बाकी असेल तर हमखास आपण हा प्रयोग करून पहा, खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहेत. आता रोटर मारून आपण घेत आहे, ठीक आहे ना. जर याला गरज पडली तर आपण 1-2 दिवस शिफ्ट देणार आहे. नंतर डिकम्पोजर, वेस्ट डिकम्पोजर नावाचं औषध आहे, 30 रुपयाला 50 रुपयाला मार्केटमध्ये किंवा विदर्भमध्ये भेटते. ते आपण फवारण्याची करणार आहे, म्हणजे 40 दिवसामध्ये संपूर्ण नसला असला गहू तो कुजून जाणार आहे. तर हे गहू कुजवण्याचे फायदे त्या ठिकाणी आहेत. आता बरेच शेतकरी बांधव नांगरणी करतात. नांगरणी केल्यामुळे सुद्धा गहू कुजते, पण त्याची प्रक्रिया जी आहे ते थोडी लेट चालते. म्हणून आपल्याला खरीपमध्ये लवकर आपलं कुजलं पाहिजे आणि खरीपमध्ये आपल्या वावराला हे खाद्य जे आहे हे लागलं पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न आहे. आता जवळपास 1.5 महिना आपल्याकडे आहे. जून महिना लागेल अजून, म्हणजे पेरणी लागेला अजून 1.5 महिना बाकी आहे. आणि 1.5 महिन्यामध्ये एकने काळी गव्हाची आपल्याला यावर्षी कुजवणं आहे. आणि यावर्षी गव्हाचा फायदा आपल्याला काय होणार आहे पुढच्या खरीप पिकाला मी आपल्याला नक्की सांगणार आहे. आता बाजूनं दुसरं वावर आहे शेतकरी बांधवांचा, आपलाच मित्र आहे, तो त्याचा वावर पेटू आला. ते सध्या आता समजते आपल्याला की पेटवल्यामुळे काय होते आणि न पेटवल्यामुळे काय होते. तुमचे काय अनुभव आहेत गव्हा संदर्भात, तुम्ही कधी गहू जमिनीमध्ये गाडला होता काय, कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे बाकीच्या आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे आणि शेतकरी बांधवांना फायदा झाला पाहिजे हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. संपूर्णपणे रोटर मारून घेता आपण. हे पहा, असं आपलं वावर लेवलमध्ये त्या ठिकाणी आता झालेलं आहे. चला शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील या संदर्भात की गहू पेटत नाही बा, कुजत नाही, तर योग्य प्रक्रिया करा, योग्य कामगिरी करा, हमखास गहू कुजते आणि आपलं खत जे आहे ते तयार होते. पुढचा आपण व्हिडिओ या संदर्भात करू की वेस्ट डिकम्पोजर कसं तयार करावं, कसं फवारणी करावी, याचा पुढचा व्हिडिओ आपला येणार आहे. त्यासाठी
तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. असं आपलं वावर तयार झालं की वावराच्या बाहेरही आता जायचं म्हणणं नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.